नमस्कार मित्रांनो, नर्सिंग आहे किशोर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिव्हिलेट हेमोरेज असतो तो आणि कन्सिलेट हेमोरेज। ठीक आहे, म्हणजे दिसणारा रक्तस्राव आणि लपवलेला रक्तस्राव 2022 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे। तर आपण याचा डिफरन्स बघूया। तर दिसणाऱ्या रक्तस्रावामध्ये यामध्ये काय होतं, नाडी असते जी आपली पल्स असते, यामध्ये रक्तस्राव कसा यावर अवलंबून असते। पल्स आपली यामध्ये नाडी रुग्णाची नाडी यामध्ये जलद असते। ठीक आहे, टॅकिकार्डिया लपवलेल्या रक्तस्रावामध्ये। त्याच्यानंतर याच्यामध्ये श्वसन हे होणाऱ्या रक्तस्रावावर अवलंबून असते। श्वसनसुद्धा जे रेस्पिरेशन आहे त्याचा रेट आहे तो रक्तस्रावावर अवलंबून असतो। यामध्ये श्वसन उथळ असतो। ठीक आहे, तिसरा फरक आहे, यामध्ये येणारा ताप रक्तस्रावावर म्हणजे ब्लिडिंग किंवा रक्तस्रावावर अवलंबून असतो। तर तापमान स्वाभाविकपेक्षा कमी असते, लो टेम्परेचर। चौथा फरक आहे, या प्रकारामध्ये प्लॅसेंटा सुटल्यामुळे रक्तस्राव मेम्ब्रेस आणि डेसिडिवा यामधून खाली येतो। म्हणजे जे या प्रकारामध्ये प्लॅसेंटा सुटल्यामुळे काय होतं, रक्तस्राव आहे मेम्ब्रेस आणि डेसिडिवा जो आहे यामधून खाली येतो। तर या प्रकारामध्ये काय होतं, तर या प्रकारामध्ये प्लॅसेंटा सुटल्यामुळे झालेला रक्तस्राव हा प्लॅसेंटाच्या मेम्ब्रेन्स आणि डेसिडिवा यांच्यामध्ये अडकून राहतो। जो या प्रकारामध्ये काय होतं, प्लॅसेंटा जेव्हा सुटतो त्यामुळे झालेला जो ब्लिडिंग आहे किंवा रक्तस्राव आहे तो प्लॅसेंटाच्या मागे मेम्ब्रेन्स आणि डेसिडिवा, इथे प्लॅसेंटाच्या मागे करा तुम्ही, मी लिहिलं नाही आहे, तर प्लॅसेंटाच्या मागे मेम्ब्रेन्स आणि डेसिडिवा यांच्यामध्ये अडकून राहतो। पाचवा फरक आहे, यामध्ये फंडस जो आहे, ठीक आहे, गर्भपिशवी असते, आपण असं युट्रस पकडू, हे हा जो रिजन आहे तो फंडस आपण म्हणतो। तर फंडस आहे तो स्वाभाविक असतो। यामध्ये फंडस फुगीर घट्ट आणि तटलेट म्हणजे असं कसं म्हणजे आपण म्हणू शकतो की फुगीर झालेला असतो किंवा घट्ट असतो, तटतटीला लागतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गर्भहृदयध्वनी चांगले ऐकू येतात ह्याच्यामध्ये फेचस। ठीक आहे, फिटल हार्ट रेट जो आहे तो आपण जेव्हा मशीने ऐकतो तर तेव्हा काय होतं, तर ह्याच्यामध्ये गर्भहृदयध्वनी चांगले ऐकू येतात। यामध्ये गर्भहृदयध्वनी ऐकू येत नाहीत। ठीक आहे, यामध्ये काय होतं, गर्भहृदयध्वनी ऐकू येत नाही, म्हणजे फिटल हार्ट रेट आपल्याला ऐकायला येत नाही, आपण मशीन जेव्हा डॉपलर लावतो तेव्हा। त्याच्यानंतर डॉपलर म्हणजे जे आपण बेबीचे हार्ट रेट चेक करण्याचं मशीन असतं त्याला डॉपलर म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण बेबीचे हार्टबीट चेक करू शकतो। रुग्ण शॉकमध्ये जाऊ शकतो, सातवा फरक आहे। ह्याच्यामध्ये काय होतं, रुग्ण शॉकमध्ये जाऊ शकतो, यामध्ये शॉकची चिन्हे लक्षणे दिसतातच। त्यानंतर आहे आठवा डिफरन्स आपण बघूया। मी काय सांगते, हँडरायटिंगचं इश्यू असेल तर मी सांगते ते नक्की ऐका। पोटाची तपासणी याच्यामध्ये करता येते। ह्याच्यामध्ये काय होतं, तर पोटाची तपासणी आहे ते आपल्याला करता येते। टेंडरनेसमुळे पोटाची तपासणी करताच येत नाही। टेंडरनेस असतो, ब्लिडिंग आतमध्ये होत असतं, त्याच्यामुळे तर आपल्याला पोटाची तपासणी करता येत नाही। त्यानंतर यामध्ये रक्तस्राव बाहेर दिसतो, त्यामुळे किती झाला ते दिसते। म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, जे ब्लिडिंग जे येत असतं ते काय होतं, तर ते बाहेर दिसतं, बाहेर जे ब्लिडिंग होत असतं त्याच्यामुळे ते बाहेर दिसतं, त्यामुळे ते किती झालं ते आपल्याला माहिती आहे की ब्लिडिंग किती होतं आहे। पण ह्याच्यामध्ये काय होतं, तर आतमध्ये रक्तस्राव होतो, इंटरनल ब्लिडिंग आहे हे। ठीक आहे, प्लॅसेंटाच्या मागे डेसिडिवा मेम्ब्रेनच्या मागे अडकून राहिलेला हा ब्लिडिंग आहे। तर त्यामुळे काय, ते किती झाले ना ते कळून येत नाही, इंटरनल ब्लिडिंग असल्यामुळे मग थोडासा इश्यू होतो। दहावा डिफरन्स आहे, यामध्ये असणारी पोटदुखी प्लॅसेंटाच्या ठिकाणी असते। यामध्ये जी पोटदुखी असते ती कुठे असते, तर प्लॅसेंटाच्या ठिकाणी, जिथे प्लॅसेंटा आहे तिथे असते। यामध्ये संपूर्ण पोटात दुखतं, रुग्ण आहे, पेशंट आहे, तिच्या पूर्णपणे पोटात दुखत असतो। पोटाचा आकार गरोदरपणाच्या काळाच्या मानाने स्वाभाविक असतो। पोटाचा जो आकार आहे तो गरोदरपणाच्या काळाच्या मानाने कसा असतो, तर स्वाभाविक असतो। पण रक्तस्रावामुळे पोटाचा आकार स्वाभाविकतेपेक्षा, म्हणजे आपण असं लिहू शकतो की पोटाचा आकार गरोदरपणाच्या मानाने रक्तस्रावामुळे मोठा असतो। ठीक आहे, रक्तस्राव जो होत असतो त्याच्यामुळे काय, तर पोट असं मोठं दिसतं, जेव्हा जे गरोदरपणाचा काळ आहे त्या काळापेक्षा जास्त मोठं दिसत असतं पोटाचा आकार, कारण ब्लिडिंग आहे, इंटरनल ब्लिडिंग आहे आतमध्ये, त्यामुळे पोटाचा आकार आहे तो कसा झालेला असतो, मोठा झालेला असतो। तर आहे डिफरन्स। ठीक आहे, तर मी सांगितलेल्या ज्या नोट्स आहेत किंवा मी जे बोलली आहे ते ऐकून तुम्ही ह्याचे
जे नोट्स आहेत ते काढू शकता. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करा. धन्यवाद.